ताब्यात घेण्यात आलंय। कैथल, हिसार, नूह, पानिपत आणि पंजाबच्या मलेरकोटलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तानला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवण्याचा आरोप यांच्यावर आहे। आणि धक्कादायक म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली हरियाणातली प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यात तिला अटक करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सला संवेदनशील माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे। 2023 मध्ये ज्योती मल्होत्रानं कमिशनद्वारे पाकिस्तानचा व्हिसा मिळवला आणि ती तिथे गेली होती। याच काळात पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या दानिश नावाच्या कर्मचाऱ्याशी तिचे जवळचे संबंध आले। याच ठिकाणी तिचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क सुरू झाला। तर युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर काय आरोप आहे? ज्योतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे। ज्योती मल्होत्रा ही हिसारची रहिवासी आहे। ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावानं युट्यूब चॅनल देखील आहे। ज्योतीला इंस्टाग्रामवर 1,31,000 फॉलोअर्स आहेत। गेल्या वर्षी ज्योतीनं पाकिस्तानला भेट दिली। 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी तिनं व्हिसा मिळवला। पाकिस्तानच्या हाय कमिशनचे कर्मचारी दानिश सोबत मैत्री देखील केली। दानिशच्या माध्यमातून ISIच्या ते संपर्कात होती। या काळात ती दानिशला सुद्धा अनेक वेळा भेटली। हेरगिरीच्या आरोपाखाली दानिशला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, हे जे 6 गुप्तहेर आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलंय त्या संदर्भात आपल्याला काय अधिक माहिती मिळते आणि ही जी युट्यूबर आहे तिच्यावर नेमका काय आरोप आहे हेरगिरीचा? बिलकुल, खरं तर पाकिस्ताननं आता जे इन्फ्लुएन्सर आहेत आणि जे सहजपणे ट्रॅव्हल व्लॉग करणारे की जे सहजपणे समाजामध्ये मिसळू शकतात आणि संपूर्ण माहिती कलेक्ट करू शकतात, अशांना टार्गेट करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। केवळ ज्योती हेच नव्हे तर आणखीन 5 जण म्हणजे की एकूण 6 जण असे आहेत वेगवेगळ्या शहरातून त्यांना अटक करण्यात आलेली आहे की जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते। म्हणजेच काय, भारतातली संपूर्ण जी माहिती आहे ती पाकिस्तानला ते पुरवत होते आणि स्पष्टपणे संकेत मिळतो की दानिश सारख्या अधिकाऱ्याच्या संपर्कात ते होते। बरं, दानिश हा तोच दानिश आहे की ज्याला भारतानं 24 तासामध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले होते, कारण तो पाकिस्तानच्या हाय कमिशन मध्ये काम करतो। हेरगिरी आणि इतर अनेक कारणं आहेत की ज्याच्यासाठी भारतानं त्यावर आक्षेप घेतला होता आणि भारताच्या हाती पुरावे सुद्धा लागले आहेत की कशा पद्धतीनं भारतातली माहिती जी की संवेदनशील माहिती आहे, मग ती आर्मीच्या ठिकाणची आहे, त्याचबरोबर इतर डिफेन्सच्या रिलेटेड माहिती आहे, अशी माहिती सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून हे करण्यात आलेलं आहे। आणि त्यासाठी व्हिसा क्लिअरन्स करणं असू द्या किंवा मग पैशाचं आमिष दिलं जात होतं आणि त्यानुसार पैसे दिले जात होते। आणखीन एका महिलेला 10,000 हजार रुपये दिले जात होते आणि त्याचबरोबर दानिशच्या सोबत आणखीन एक त्याची एक मैत्रीण होती की तिच्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट चालवलं जात होतं आणि भारतामध्ये भारतीयांकडूनच पाळत ठेवून संपूर्ण संवेदनशील माहिती जी आहे ती पाकिस्तानला दिली जात होती। आता हे रॅकेट मोडण्यात आलेलं आहे। पाकिस्तानचा सुद्धा यामध्ये स्पष्टपणे हात आढळून आलेला आहे। त्यामुळं एक मोठी एक घटना म्हणावं लागेल आणि हे भारताने जी पाकिस्तानची जी चेन होती गुप्तहेरांची ती कुठेतरी तोडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। रामराजे, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हे जे 5 गुप्तहेर आहेत यांच्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकते का? कारण ही एक तर युट्यूबर आहे, बाकी 5 जे आहेत गुप्तहेर त्या संदर्भात काय कळतंय? बिलकुल, एक इन्फ्लुएन्सर आहे, बाकी जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या कामानिमित्तानं ज्यांना व्हिसा पाहिजे होता अशा लोकांना टार्गेट करण्यात आल्याचं पाकिस्ताननं हे समजलेलं आहे। त्यामध्ये महिला जास्त करून आहेत की ज्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि सहजपणे, कारण महिलेवर संशय घेणं हे शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांना सहजपणे टार्गेट करण्यात येतं। जसं की ज्योती आहे ती इन्फ्लुएन्सर आहे, ती ब्लॉग बनवत असते, त्यामुळे तिच्यावर संशय घेणं शक्य होणार नाही। त्याचबरोबर आणखीन एक महिला त्याच्यामध्ये आहे, तर ती सुद्धा तिच्यावर संशय घेणं कठीण होतं आणि म्हणूनच अशा महिलांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं होतं की ज्यांना व्हिसाची गरज आहे आणि ज्यांना पैशाची गरज आहे। त्यामुळे गरज ओळखून या सगळ्या जे गुप्तहेर जे आहेत त्यांना ट्रॅप मध्ये अडकवलं जात होतं। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
दरम्यान हरियाणा पोलिसांच्या तपासात पाकिस्तानी नेटवर्कचा आणखी एक खुलासा झालाय. भारतीय सैन्याची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो पाकिस्तानला माहिती देत होता अशी माहिती समोर आली आहे.